अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी पाठोपाठ आता भारतीय जनता पक्षानं खातं उघडलंय। प्रभाग क्रमांक 7 मधून पुष्पा बोरुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या रवींद्र वाकळे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्षाची युती काल राष्ट्रवादीनंही 2 जागा बिनविरोध निवडून आणल्यात। आज भारतीय जनता पक्षानं देखील आपलं खातं उघडलंय। एक महत्त्वाची बातमी समोर येते। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्यांची आज बैठक होणार आहे। आज दुपारी 3:30 वाजता शिवसेना भवनात बैठकीचं आयोजन करण्यात आले। उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न होईल। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रवक्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आहे। संजय राऊत, अनिल परब, अरविंद सावंत, किशोरी पेडणेकर, प्रियंका चतुर्वेदी, सुषमा अंधारे, हर्षल प्रधान, आनंद दुबे देखील उपस्थित असतील। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रवक्त्यांना खरं तर उद्धव ठाकरे यांच्याकडून मार्गदर्शन केलं जाणार आहे। भारतीय जनता पक्षाचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आता आणखी 2 उमेदवार बिनविरोध विजयी झालेत। मुकुंद उर्फ विशू पेडणेकर आणि महेश पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे। केडीएमसी मध्ये भारतीय जनता पक्षाचे एकूण 8 नगरसेवक बिनविरोध विजयी झाल्याची माहिती आहे। भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या शिष्टाईमुळे एकतर्फी आता हा जो विजय आहे तो पाहायला मिळतोय। मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळते। वॉर्ड क्रमांक 67 चा तिढा आता निकाली लागलाय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या शरद जाधव यांनी आपला आता उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। या क्षणाची महत्त्वाची बातमी, मुंबई महानगरपालिका वॉर्ड क्रमांक 67 चा तिढा अखेर सुटलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार शरद जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची महत्त्वाची अपडेट समोर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।